नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. कायमस्वरूपी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी घेऊन हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे आलेला आहोत. सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत इथे नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि परमनंट हे जॉब असणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी नोकरी विषयक माहितीचे बरेच व्हिडिओ इथे अपलोड केलेले आहेत, ज्यामध्ये आरोग्य विभागांतर्गत भरती, जिल्हा परिषद अंतर्गत भरती, महानगरपालिका भरती, रेल्वे भरती, वन विभागांतर्गत भरती, BARC, TMC असे वेगवेगळी नोकरी विषयक माहितीचे व्हिडिओ आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर हे व्हिडिओ नक्की जाऊन बघा. आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल, अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केला की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि तुम्ही नक्कीच इथे त्या सुवर्ण संधीचा फायदा घेऊ शकता. तर चला आजची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती आपण बघूया. तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता टाटा मेमोरियल सेंटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत हे ऑफिशियल पेज आहे TMCचं. तर TMC अंतर्गत इथे परमनंट नोकरीचे सुवर्ण संधी उपलब्ध झालेले आहेत. याआधी सुद्धा आपण बरेच व्हिडिओ इथे TMC अंतर्गत अपलोड केलेले आहेत, पण ते सगळे कंत्राटी स्वरूपातले जॉब होते. पण आज जे आहेत इथे परमनंट नोकरी आहे कायमस्वरूपी. तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा सगळ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ऑफिशियल पेजची लिंक जी आहे, वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल. ऑफिशियल वेबसाईट वरती संपूर्ण माहिती प्रसिद्ध आहे, कोणत्याही प्रकारची खोटी किंवा फेक जाहिराती नाहीये. तर चला डिटेल जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे आपण इथे बघूया. सो नॉन मेडिकल पोस्ट साठी इथे ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली आहे. डिटेलमध्ये पूर्ण माहिती ऑफिशियल वेबसाईट वरती आहे. सो बऱ्याच वेगवेगळ्या पोस्ट आहेत ह्याच्या अंतर्गत, त्याच्यामुळे व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होऊ शकतो. आपण शॉर्टमध्ये माहिती सांगूच. PDF तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती मिळेल, ती तुम्हाला नक्की जाऊन बघायची अप्लाय करण्यापूर्वी. सो टाटा मेमोरियल सेंटर TMC यांच्या अंतर्गत इथे वेगवेगळ्या पदांसाठी ही नॉन मेडिकल मेडिकल पोस्टसाठी इथे वॅकन्सी आहे. सो पहिल्यांदा इथे फुल टाइम पोझिशन आहेत ह्या सगळ्या ज्या खाली लिस्ट दिलेली आहे त्या. सो आपण शॉर्ट मध्ये सगळ्या माहिती बघू, कारण की बऱ्याच पोस्ट आहेत. मेडिकल ऑफिसरच्या इथे पोस्ट आहेत वेगवेगळ्या स्ट्रीम अंतर्गत. सो इथे रेडिओ डायग्नोस्टिकच्या पोस्ट आहेत, मेडिकल ऑफिसर युरो ऑन्कोलॉजीच्या पोस्ट आहेत. सो लेवल 13A इथे वेतन आहे यासाठी. सो जवळजवळ 1,31,000पर्यंत वेतन आहे. 55 वर्ष इथे वयोमर्यादा आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन MD DNB इन रेडिओलॉजी. सो मेडिकल ऑफिसरच्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्याच्यानुसार इथे दिलेला आहे. सो मेडिकल ऑफिसर युरो ऑन्कोलॉजी, मेडिकल ऑफिसर रेडिओ डायग्नोस्टिकच्या पोस्ट आहेत. सो यासाठी वेगळं वेतन आहे इथे. सो क्वालिफिकेशन सुद्धा इथे प्रत्येकासाठी दिलेलं आहे. जॉब लोकेशन तुम्हाला इथे असणार आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल, मुंबई. त्यानंतर मेडिकल ऑफिसरच्याच इथे पोस्ट आहेत. सो मेडिकल ऑफिसरच्या बऱ्याच इथे वेगवेगळ्या स्ट्रीम अंतर्गत पोस्ट आहेत. सो त्या तुम्ही बघू शकता. प्रत्येकाचं क्वालिफिकेशन, एज्युकेशन डिटेल, एज लिमिट प्रत्येकासमोर दिलेलं आहे. त्यानंतर मेडिकल ऑफिसर अॅनेस्टिओलॉजीच्या पोस्ट आहेत इथे. मेडिकल ऑफिसर पॅलेटिव्ह मेडिसिनच्या इथे पोस्ट आहेत. मेडिकल ऑफिसर प्लास्टिक सर्जरीच्या इथे पोस्ट आहेत. लेवल 12चं वेतन आहे. 78,800 इथे वेतन असणार आहे. मेडिकल ऑफिसर D पॅथॉलॉजी अंतर्गत पोस्ट आहे. 40 वर्ष वयोमर्यादा आहे. 67,700 वेतन असणार आहे. जॉब लोकेशन कुठे असणार आहे ते सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे. तो वेगवेगळे जॉब लोकेशन आहेत. तो ह्या सगळ्या मेडिकल ऑफिसरच्याच इथे बऱ्याच पोस्ट आहेत. नंतर पुढच्या ह्या सगळ्या मेडिकल ऑफिसर 18 नंबर पर्यंत मेडिकल ऑफिसरच्या पोस्ट आहेत वेगवेगळ्या स्ट्रीम अंतर्गत. सो तुमचं कशामध्ये स्पेशलायझेशन आहे त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. सायंटिफिक ऑफिसर अंतर्गत न्यूक्लिअर मेडिसिनच्या इथे पोस्ट आहेत. लेवल 12चं पे स्केल आहे. 78,800 प्लस अलाउन्सेस ऍप्लिकेबल आहे. वेतन खूप छान आहे, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत तुम्हाला हे सॅलरी मिळणार आहे. एज लिमिट तुमचं 45 वर्ष आहे. यासाठी क्वालिफिकेशन तुमचं MSc अँड DMRIT, PGDIFT किंवा MSc न्यूक्लिअर मेडिसिन मध्ये पास RSO एक्झाम ऑफ RPAD और AERB. एक्सपिरियन्स तुम्हाला PIT आणि CET म्हणून इयर क्वालिफिकेशन PhD इज डिझायरेबल. त्यानंतर सायंटिफिक ऑफिसर लायब्ररी अंतर्गत इथे पोस्ट आहे. सो यासाठी तुमचं मास्टर डिग्री इन लायब्ररी और इन्फॉर्मेशन सायन्स गरजेचं आहे.
एक्सपिरियन्स गरजेचा आहे, 35 वर्ष यासाठी वयोमर्यादा आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल इथे तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. सायंटिफिक ऑफिसर SB कॉम्प्युटर प्रोग्रामरच्या इथे पोस्ट आहे. सो यासाठी तुमचं BE MSc MCA MSS विथ मिनिमम 50% मार्क्स गरजेचे आहे. 2 इयर प्रोग्रामिंग एक्सपिरियन्स गरजेचा आहे. यासाठी 35 वर्ष वयोमर्यादा आहे. 47,700 लेवल 8 चं इथे वेतन आहे, प्लस अलाउन्सेस यामध्ये ऍप्लिकेबल असणार आहे. त्यानंतर सायंटिफिक ऑफिसर ट्रायल कोऑर्डिनेटरच्या पोस्ट आहे. यासाठी MSc क्लिनिकल रिसर्च गरजेचा आहे किंवा MSc इन एनी स्ट्रीम किंवा डिप्लोमा सर्टिफाईड कोर्स इन क्लिनिकल रिसर्च. 35 वर्ष वयोमर्यादा आहे यासाठी. टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथे लोकेशन असणार आहे. त्यानंतर 47,600 यासाठी वेतन आहे. सायंटिफिक ऑफिसर बायोकेमिस्ट्रीच्या इथे पोस्ट आहेत. त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट रेडिओ डायग्नोस्टिकच्या इथे पोस्ट आहेत. सो BSc असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर इथे सायंटिफिक असिस्टंट B पॅथॉलॉजीच्या पोस्ट आहे. तो BSc तुमचं गरजेचं आहे. DMLT इथे लागणार आहे. एक्सपिरियन्स गरजेचा आहे. टाटा मेमोरियल इथे तुमचं पोस्टिंग असणार आहे. 30 वर्ष वयोमर्यादा आहे. 35,400 प्लस अलाउन्सेस इथे वेतन जे आहे तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर नर्सिंग सुपरिटेंडंट ग्रेड 2 च्या इथे पोस्ट आहेत. लेवल 12चं वेतन असणार आहे. 78,800 प्लस अलाउन्सेस. BSc नर्सिंग इथे गरजेचं आहे. और पोस्ट बेसिक BSc नर्सिंग किंवा जनरल नर्सिंग अँड मिडविफरी प्लस डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग. 15 वर्षाचा एक्सपिरियन्स 100 बेडेड हॉस्पिटलमध्ये गरजेचा आहे. डिझायरेबल PhD नर्सिंग असेल इथे डिझायरेबल. सो याचा टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल इथे तुमचं पोस्टिंग असणार आहे. असिस्टंट नर्सिंग सुपरिटेंडंटच्या पोस्ट आहे. यासाठी 42 वर्ष वयोमर्यादा आहे. 56,000 इथे वेतन आहे. यासाठी सुद्धा BSc नर्सिंग तुमचं गरजेचं आहे. 10 इयरचा एक्सपिरियन्स तुम्हाला गरजेचा आहे. टेक्निशियनच्या इथे पोस्ट आहे डेंटल आणि प्रोस्थेटिक सर्जरीच्या. 30 वर्ष वयोमर्यादा आहे. 25,500 प्लस अलाउन्सेस. लेवल 4चं वेतन आहे. 12वी तुमचं सायन्स फील्ड मधून असणं गरजेचं आहे आणि जो डिप्लोमा आहे 1 इयर किंवा 6 मंथचा डेंटल हायजीन मध्ये तो गरजेचा इथे असणार आहे. 3 वर्ष रिलिव्हंट फील्ड मधला एक्सपिरियन्स गरजेचा आहे. मुझफ्फरापूर आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल मुंबई इथे ही वॅकन्सी आहे. टेक्निशियन इलेक्ट्रिकल अंतर्गत इथे वॅकन्सी आहे. लेवल 2चं वेतन आहे. 19,900 ते अलाउन्सेस. सो 10वी पास यासाठी गरजेचं आहे. ITI तुमचा असेल इलेक्ट्रिशियनचा तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. 2 इयर फुल टाइम कोर्स फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे गरजेचा आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल इथे ही वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर टेक्निशियन मल्टी स्किल टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स. सो ITIच्या इथे बऱ्याच जागा आहेत. प्लंबर इलेक्ट्रॉनिक्स 10वी बेसवरती ह्या जागा आहेत टेक्निशियनच्या. नक्कीच तुम्ही इलिजिबल असाल तर अप्लाय करू शकता. डेप्युटी ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर HRD लेवल 9चं वेतन आहे. यासाठी ग्रॅज्युएशन तुमचं गरजेचं आहे आणि 15 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे गरजेचा असणार आहे. त्यानंतर अकाउंट ऑफिसरच्या इथे पोस्ट आहेत. तो 45 वर्ष वयोमर्यादा आहे. यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन विथ 50% मार्क्स आणि रिलेव्हंट फील्डमध्ये एक्सपिरियन्स गरजेचा आहे. असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर असिस्टंट अकाउंट ऑफिसर बऱ्याच इथे पोस्ट आहेत असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसरच्या. सो क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन यासाठी गरजेचं आहे आणि रिलिव्हंट फील्ड मधला एक्सपिरियन्स तुम्हाला इथे गरजेचा असणार आहे. त्यानंतर पब्लिक रिलेशन ऑफिसरच्या इथे पोस्ट आहे. 50 वर्ष वयोमर्यादा आहे. लेवल 9चं वेतन आहे. 53,100 प्लस अलाउन्सेस इथे मिळणार आहेत. ग्रॅज्युएशन गरजेचं आहे. 15 वर्षाचा एक्सपिरियन्स गरजेचा आहे. याचं नवी मुंबई इथे तुम्हाला जॉब लोकेशन असणार आहे. त्यानंतर असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसरच्या पोस्ट आहेत इथे. जो एक्स सर्व्हिसमन इथे गरजेचा आहे. त्यांचा 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. स्वतः ह्या सगळ्या इथे डिझायरेबल एक्सपिरियन्स इथे दिलेला आहे पूर्ण कशा प्रकारे असणार आहे ते. सिलेक्शन मेथड इथे कशा प्रकारे असणार आहे ती सुद्धा दिलेली आहे. सो ते सुद्धा तुम्ही डिटेलमध्ये जे बघू शकता ह्या पोस्टसाठी. टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल इथे याचं जॉब लोकेशन असणार आहे. सो ह्या सगळ्या पोस्ट झाल्यात. आता अप्लाय कसं करायचं? ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. लास्ट डेट असणार आहे इथे 6 ऑगस्ट 2026. ऑनलाईन ऍप्लिकेशन कसे करायचे डिटेलमध्ये त्याचा नेक्स्ट व्हिडिओ आपण बघणार आहोत. सो कुणाकुणाला ऑनलाईन ऍप्लिकेशन कसे करायचे हा व्हिडिओ बघायचा असेल तर त्यांनी कमेंटमध्ये इथे सांगायचं आहे. सो तसं आपण ऑनलाईन ऍप्लिकेशनचा डिटेल व्हिडिओ इथे बघून घेऊ. फॉर्म कसा भरायचा आहे. सो ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे 6 ऑगस्ट इथे लास्ट डेट तुमची असणार आहे. सो ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईट वरती. सो इथे लिंक आहे. ऍप्लिकेशन फॉर मेडिकल पोस्ट असेल तर क्लिक टू अप्लाय आणि ऍप्लिकेशन फॉर नॉन मेडिकल पोस्ट असेल तर क्लिक टू इथे अप्लाय. ओके. सो तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात त्यानुसार इथे ऍप्लिकेशन करायचं आहे. याचा सेपरेट व्हिडिओ आपण इथे बघू. आता फक्त मी लिंक दाखवलेली आहे.
सो कॅन्डिडेट हू कॉल्ड फॉर द इंटरव्ह्यू रिटर्न एक्झामिनेशन स्किल टेस्ट होणार आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं डेट ऑफ बर्थ, एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, कास्ट सर्टिफिकेट, EWS असेल तर त्याचे सर्टिफिकेट, ज्याचं रिझर्वेशन तुम्हाला गरजेचं आहे त्याचं सर्टिफिकेशन जे आहे तुम्हाला इथे लागणार आहे. लास्ट डेट ऑलरेडी दिलेली आहे तुम्हाला. रिलॅक्सेशन ऍज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स इथे असणार आहे, तिथे दिलेलं आहे. सो कॅन्डिडेट शॅल पे ऍप्लिकेशन फी ऑफ 300 ऑनलाईन युझिंग डेबिट और क्रेडिट कार्ड. SC ST आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी इथे ऍप्लिकेशन फी नाहीये. दे आर एक्झाम्प्टेड फ्रॉम द ऍप्लिकेशन फी. सो 300 रुपये इथे तुम्हाला फी असणार आहे जी पे करायची आहे. अलाउन्सेस, ट्रेनिंग, ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय काय मिळणार आहेत बेनिफिट्स ते तुम्हाला दिलेले आहेत. सो ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट आहे, मेडिकल फॅसिलिटी आहे, अकोमोडेशन आहे, रिटायरमेंट बेनिफिट्स, कारण की कायमस्वरूपी ही नोकरीची सुवर्ण संधी आहे. सो सिलेक्शन पेपर पॅटर्न, सिलेबस सुद्धा दिलेला आहे कशा प्रकारे असणार आहे. सो पोस्ट वाईज इथे हा सिलेबस आणि एक्झामचा पॅटर्न आहे. सो 1 to 19, 27, 28 पोस्टसाठी इंटरव्ह्यू होणार आहे. पेपर पॅटर्न नाहीये, सिलेबस नाहीये. 20 ते 26 ज्या पोस्ट आहे आणि 30 to 38 यांच्यासाठी रिटर्न एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू होणार आहे. 100 मार्क्स असणार आहे. रिटर्न एक्झामिनेशन विल बी बेस्ड ऑन रिस्पेक्टिव्ह एरिया आणि स्पेशलायझेशन. सो ज्या अंतर्गत तुम्ही अप्लाय करत आहात ते. 29 ते 32 ज्या पोस्ट आहे यांच्यासाठी सुद्धा रिटर्न एक्झामिनेशन, स्किल टेस्ट सुद्धा होणार आहे. 100 मार्क्सचा MCQ असणार आहे. सो रिस्पेक्टिव्ह जो आहे त्याच्या रिलेटेड सिलेबस तुम्हाला असणार आहे इथे. सो मोड ऑफ सिलेक्शन, इंटरव्ह्यू, एक्झामिनेशन जे आहे तुम्हाला डिटेलमध्ये इथे दिलेलं आहे. सो संपूर्ण माहिती या पदांची दिलेली आहे. नक्कीच अप्लाय करा जे इलिजिबल आहेत. परमनंट जॉब आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत. डिटेलमध्ये दिलेलं आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं, अप्लाय कसं करायचं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. अजूनही काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.